बायको गेल्यानंतर सुधाकरराव एकटेच राहिले. काही दिवसांनी ऑस्ट्रेलियामधून सुधाकररावांना न्यायला त्यांचा मुलगा आला. आल्यानंतर त्यांनी सगळी प्रॉपर्टी विकली आणि ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी बापाला एअरपोर्टवर नेले. परंतु तो बापाला फसवून एकटाच निघून गेला. काही दिवसांनी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यावर खूप मोठे संकट कोसळले तेव्हा तो बायकोला घेऊन भारतात परत आला. पण आल्यानंतर त्याने जे काही दृश्य पाहिले त्यामुळे त्याचे तर वय 65 वर्षांचे सुधाकर देशमुख जे प्रायव्हेट नोकरीतून निवृत्त झाले होते. आज सकाळी जे वॉकिंग करून ते घरी येत होते तेव्हा मनात विचार करत होते की रिटायरमेंटच्या वेळेस मी विचार करत होतो की आता मी या नोकरीच्या बंधनातून मुक्त होईल. पण आता मला समजतच नाही की मला खरंच स्वतंत्रता भेटली आहे का मी मृत्यूच्या दिशेने जात आहे. आता हे जीवन खूप मोकळे मोकळे वाटत आहे. एक एक क्षण खूप मुश्किलने निघत आहे. राहून राहून त्यांना आपल्या गावाची आठवण येत होती. गावातले मोकळे वातावरण, छोटे छोटे गल्ल्या, मुठीत बसतील एवढे गावातले लोक, सगळे काही इतके छोटे की एक दिवसात सगळे गावच मोजले जाईल आणि जवळजवळ सगळ्याच लोकांशी एक एक करून भेट होईल. त्यावेळेस वाटत होतं की हे जग आपल्या मुठ्ठीमध्ये आहे. पण ते छोटेसे जग जसे हातातून निसटले तसे सगळे काही सुटून गेले होते. खरं तर शहरात येण्याअगोदर सुधाकर देशमुख आपली बायको पार्वती आणि एकुलता एक मुलगा अर्णवसोबत गावालाच राहत होते. पण आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना त्या छोट्याशा गावामधून शहरात यावे लागले, जिथे त्यांनी स्वतःचे घर खरेदी केले होते. पण शहरात आल्यानंतर 3 वर्षानंतरच त्यांची बायको पार्वती हार्ट अटॅक येऊन स्वर्गवासी झाल्या. उच्च शिक्षण घेतल्यानंतर अर्णव परदेशात गेला. तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्याचे अकॅडमिक करिअर उज्ज्वल राहिले, ज्यामुळे त्याला तिकडे नोकरीसुद्धा मिळाली होती. काही दिवसांनी त्याने एका भारतीय मुलीसोबत लग्न केले आणि तिकडचाच झाला. सुरुवातीला अर्णव त्याच्या वडिलांना कधी कधी फोन करायचा, पण आता सुधाकर देशमुख यांना आपल्या मुलासोबत बोलून कितीतरी महिने निघून गेले होते. या मोठ्या शहरात सुधाकरराव एकदम एकटे पडले होते. आज जेव्हा सकाळची वॉकिंग करून सुधाकरराव घरी आले तेव्हा अचानक फोनची रिंग वाजली. त्यांनी रिसिव्हर उचलला तेव्हा तिकडनं आवाज आला, हॅलो बाबा, मी अर्णव बोलत आहे. हा बाळा, बोल, कसा आहेस? तुझी मुलं कशी आहेत? सुनबाई कशी आहे? एका श्वासात सुधाकररावांनी कितीतरी प्रश्न विचारले, कारण त्यांना आनंदच तेवढा झाला होता की आपल्या मुलाचा फोन आला. मग अर्णवने आपल्या बाबांना विचारले, बाबा, आम्ही सर्वजण ठीक आहोत, तुमची तब्येत कशी आहे? सुधाकरराव म्हणू लागले, ठीक आहे बाळा, आता तब्येतीचे काय घेऊन बसला आहेस? या वयात तर काही ना काही आजार चालूच असतात, पण शरीर चालत आहे त्यामुळे मी देवाचे आभार मानतो. काय झालं बाळा, आज खूप दिवसांनी माझी आठवण आली? अर्णवने उत्तर दिले, काय सांगू बाबा मी आता, हे आयुष्य एवढे व्यस्त झाले आहे की काय करायला वेळच भेटत नाही. खूप दिवसापासून रोजच विचार करत होतो की तुम्हाला फोन करू, पण काही ना काही काम निघतच आहे बघा. हे तू बरोबर बोललास बाळा, जसजसे पद वाढते तसतशा जबाबदाऱ्या सुद्धा खूप वाढतात बघ. मग अर्णव म्हणाला, बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला राग तर येणार नाही ना, किंवा वाईट तर वाटून नाही ना घेणार तुम्ही? बोल ना बाळा, वाईट वाटण्यासारखं काय आहे? अर्णव बोलू लागला, बाबा, मी विचार करत होतो की तुम्ही तिकडे भारतात एकटेच आहात. आता तुमची तब्येत सुद्धा ठीक नसते आणि आमच्या लोकांचं तर तुम्हाला माहिती आहे कधीतरीच आम्हाला भारतात यायला मिळते. त्यामुळे तुम्हाला जर ठीक वाटत असेल तर तुम्ही आमच्यासोबत ऑस्ट्रेलियाला या. इथे तुमची नातवंडसुद्धा तुम्हाला पाहून खूप खुश होतील आणि तुमचा वेळसुद्धा इथे सुखात निघून जाईल. इथे मला तुमची काळजी लागून राहिलेली असते. जर तुम्ही इकडे येणार असाल तर आम्ही सुद्धा निश्चिंत होऊ. आपल्या मुलाचा प्रस्ताव ऐकून सुधाकररावांना खूप छान वाटले. ते विचार करू लागले की रिटायर होऊन आता 5 वर्ष झाले आहेत. कधी असं नको व्हायला की एक दिवस अचानकच माझे डोळे बंद होईल आणि माझा मुलगा मला खांदा द्यायला सुद्धा पोहोचू शकणार नाही. हा विचार करून सुधाकररावांनी आपल्या मुलाला होकार सांगितला. मग अर्णव म्हणाला, बाबा, आता तुम्ही आमच्या जवळ येणार, मग आपल्याला भारतातल्या घराची काहीच गरज नाही. त्यामुळे तुम्ही त्या घराला विकून टाका. घराला विकून टाका, या अर्णवच्या बोलण्याने सुधाकरराव हैराण झाले, कारण की या घरासोबत त्यांच्या बायकोच्या खूप गोड आठवणी जुळल्या होत्या. या घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांच्या बायकोने आपल्या हाताने सजवले होते.
परंतु अर्णवसुद्धा बरोबर बोलत होता, कारण एकदा ऑस्ट्रेलियाला गेल्यावर परत या घरात कोण येणार हा विचार करून त्यांनी घर विकण्यासाठी सहमती दर्शवली आणि दुसऱ्याच दिवशी न्यूजपेपरमध्ये घर विकण्यासाठी जाहिरात दिली. काही दिवसातच घराचा सौदाही झाला. जवळजवळ 1 महिन्यानंतर अर्णव भारतात आला आणि घराच्या पैशांची लेनदेन केली. सुधाकर रावांनी बँकेमध्ये जी FD केली होती, अर्णवने त्याचा सुद्धा ड्राफ्ट बनवून कॅशमध्ये केली आणि सर्व संपत्ती विकून ते लोक ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार झाले. सुधाकर राव आणि अर्णव एअरपोर्टवर पोहोचले. अर्णव म्हणाला, बाबा तुम्ही इथे सोफ्यावर बसा. ही सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करायला खूप वेळ जाईल. मी काही वेळातच चेक इन करून परत येतो आणि मग तुम्हाला घेऊन जातो. सुधाकर राव तिथे सोफ्यावर बसून राहिले आणि त्यांचे मन भूतकाळात गेले. एक एक करून त्यांच्या जीवनाचे पान उलगडायला लागले. जे घर त्यांच्या बायकोने एवढे आवडीने बनवले होते, त्या घराला विकताना त्यांचे मन खूपच भरून आले होते. शहरात येण्याअगोदर सुधाकर राव आपल्या बायकोला म्हणाले होते की आपण शहरात गेल्यावर घर रेंटवर घेऊ आणि आरामात राहू. पण पार्वतीबाई तयार झाल्या नाही. त्या म्हणाल्या, आपण जर घर रेंटवर घेतले तर आपण वर्तमानच आरामात जगू शकू, पण आपल्याला भविष्याची कायमच चिंता लागून राहील. छोटे का असेना, पण आपण आपले घर किंवा फ्लॅट लोन घेऊन खरेदी करू. त्यामुळे कमीत कमी आपल्याला म्हातारपणात कुठे भटकायला नाही लागणार. किती आवडीने सुधाकर रावांनी हे घर बनवले होते. पार्वतीसुद्धा थोडेच दिवस या घरात राहू शकली होती. अचानक एका रात्री तिची तब्येत खराब झाली आणि श्वास घ्यायला तिला त्रास होऊ लागला. उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु डॉक्टरांच्या खूप प्रयत्नानंतरही पार्वतीला वाचवू शकले नाही आणि या दिवसात ती सुधाकर रावांना एकट्याला सोडून देवाघरी गेली. पार्वतीच्या मृत्यूनंतर अर्णव थोडे दिवस भारतात आला होता आणि काहीच दिवसात परत सुद्धा गेला. परंतु तो गेल्यानंतर सुधाकर राव खूपच एकटे पडले होते. कुठेच त्यांचे मन लागत नव्हते. एवढ्या मोठ्या घरात राहणे म्हणजे त्यांना वाटत होते की हे घर त्यांना खायला उठले आहे. सुधाकर रावांनी घरातले काम कधीच केले नव्हते, पण आता ते स्वतः स्वयंपाक करायला लागले आणि घरातली साफसफाई करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली होती. अचानक सुधाकर राव भूतकाळातून बाहेर आले. खूपच उशीर झाला होता. अर्णव अजून चेक इन करून परत आला नव्हता. त्यांनी घड्याळाकडे पाहिले तर अर्णव जाऊन 2 तास झाले होते. सुधाकर रावांनी ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या फ्लाईटच्या काउंटरवर जाऊन विचारले, मॅडम माझे नाव सुधाकर देशमुख आहे. माझ्या मुलाचे नाव अर्णव देशमुख आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसायचे आहे. माझा मुलगा चेक इन करण्यासाठी गेला होता, पण आता मला तो कुठेच दिसत नाही. सुधाकर रावांचे बोलणे ऐकून काउंटरवर असणारी महिला प्रवाशांची लिस्ट पाहून म्हणाली, हो सर, अर्णव देशमुख नावाचे प्रवासी इथे आले होते, ज्यांनी चेक इन केले होते. सर, ऑस्ट्रेलियाची फ्लाईट निघून 1 तास होऊन गेला हो. त्या महिलेचे बोलणे ऐकून सुधाकर राव खूप हैराण झाले. म्हणाले, पण मॅडम मला त्याच फ्लाईटने ऑस्ट्रेलियाला जायचे होते. मला घेतल्याशिवाय फ्लाईट कशी काय निघून गेली? असे तर घडूच शकत नाही. सर, जेवढे प्रवासी त्या फ्लाईटने जाणार होते तेवढे सगळे गेले आहेत. कोणताच प्रवासी मागे नाही राहिला. जर प्रवासी पोहोचला नसेल तर आम्ही त्या प्रवासीच्या नावाची घोषणा करतो. त्या महिलेचे बोलणे ऐकून सुधाकर राव भरल्या आवाजात म्हणाले, तर मग मला घेतल्याशिवाय माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला गेला? याचा अर्थ असा झाला की त्याने माझे तिकीट घेतलेच नव्हते. हा कसला कपटीपणा आहे? सुधाकर रावांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ते आपले डोके पकडून जमिनीवर धपकन बसले. विचार करायला लागले की माझा मुलगा इतका कपटी असू शकतो? त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाच्या सुंदर दिवसांना सुद्धा कष्ट करण्यात घालवले होते. पार्वती मला नेहमी सांगायची की म्हातारपणासाठी आपल्याला थोडे तरी वाचवून ठेवायला पाहिजे. पण माझे एकच उत्तर असायचे की आपल्याला फक्त एकच मुलगा आहे. जर आपण त्याच्या सुखाचा विचार केला नाही तर कोण करणार? अर्णव एक खेळणं मागत होता तेव्हा मी त्याला 2 खेळणी आणून देत होतो. त्याचा एकच हट्ट होता की परदेशात शिकायला जायचे. तो हट्ट पूर्ण करण्यासाठी मी जीवाचे रान करून कुठून कुठून पैसे गोळा केले होते मलाच माहिती. कितीतरी लोकांच्या पुढे हात पसरला होता.
माझ्या डोक्यात फक्त अर्णवचा हट्ट पूर्ण करण्याचा विचार होता. माझा मोठा भाऊ अंकुश दादासोबत सुद्धा भांडण झाले होते, कारण की त्याने माझी मदत करायला नकार दिला होता. तो म्हणायचा की जर तुझ्यात सामर्थ्यच नाही तर त्याला परदेशात कशाला पाठवतो? आपल्या देशात नाही का तो शिकू शकत? आपल्या देशात शिकून मुलं नोकरी नाही का करत? माणसाने नेहमी हंतरून पाहून पाय पसरावे. माझ्या भावाच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला होता. त्याच दिवशी मी मनात ठरवले होते की आता कोणत्याच मदतीसाठी मी माझ्या भावाच्या दारात कधीच पाय ठेवणार नाही. त्याच वेळेस आमच्या दोघा भावांच्या नात्यामध्ये कडूपणा आला होता. पण पाहिले गेले तर त्यांनी काहीच चुकीचे बोलले नव्हते. ज्या मुलासाठी मी माझ्या भावासोबत संबंध तोडले होते, आज तोच मुलगा माझ्या म्हातारपणात मला बेसहारा सोडून धोका देऊन निघून गेला होता, ज्या दिवसात मला त्याची जास्त गरज होती. सिक्युरिटी कर्मचारीच्या आवाजामुळे सुधाकर रावांची तंत्री तुटली. तो कर्मचारी त्यांना विचारत होता, सर, तुम्हाला कुठे जायचे आहे? मी खूप वेळापासून तुम्हाला इथे बसलेलं बघत आहे. बाळा, मी कुठे जाणार? माझा आता कोणताच ठिकाणा नाही राहिला. मला तर माझ्या मुलासोबत ऑस्ट्रेलियाला जायचे होते, पण तो तर मला सोडून निघून गेला. आता माझे नशीब मला कुठे घेऊन जाईन हे मला स्वतःला माहिती नाही. एवढे बोलून सुधाकरराव शेजारच्या बेंचची मदत घेऊन उठले. काय करावं त्यांना काहीच कळत नव्हतं. दुःखी मनाने ते एअरपोर्टवरून बाहेर आले आणि विचार करू लागले की हे देवा, अशा कठीण समयी आता मी कुठे जाऊ? आता मला कोण आधार देईल? आता तर माझे घरसुद्धा माझ्याजवळ नाही राहिले. मी माझ्या मोठ्या भावाजवळ जाऊ का? करेल का तो माझी मदत? त्याने मला माफ केले असेल का? पण आता माझ्याजवळ कोणताच पर्याय नाही. दादासमोर रडेन, गागेन, माझी अडचण सांगेन. कदाचित त्याचे मन पाघळेल. एकदा जाऊनच पाहतो हा विचार करत ते रिक्षा पकडण्यासाठी पुढे आले. 2 तासानंतर ते आपल्या दादाच्या घरी पोहोचले. बेल वाजवली तर त्यांच्या मोलकरीणने दरवाजा उघडला आणि विचारले, कोणाला भेटायचे आहे तुम्हाला? सुधाकरराव भरलेल्या आवाजात म्हणाले, अंकुश दादा आहे का घरी? आहे की दादासाहेब आहे, पण तुम्ही कोण आहात? दादाला सांगा की त्यांचा लहान भाऊ आला आहे. त्याच वेळेला अंकुशराव बाहेर आले आणि आपल्या छोट्या भावाला अशा अवस्थेत पाहून हैराण झाले. आपल्या मोठ्या भावाला पाहून सुधाकररावांना अजूनच भरून आले आणि आपल्या दादाला मिठी मारून ते जोरजोरात रडायला लागले. अंकुशराव त्यांना आत घेऊन गेले आणि आपल्या भावाला रडण्याचे कारण विचारले, परंतु सुधाकरराव सांगण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून लगातार अश्रू वाहत होते. अंकुशरावांनी मोलकरीणला पाणी आणायला सांगितले. अंकुशराव त्यांना दिलासा देत म्हणाले, सुधाकर, काय झाले आहे? तू अशा प्रकारे का रडत आहेस? आणि ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस? हे घे, पहिले पाणी पी आणि शांत हो. आता तू तुझ्या घरात आहेस, आपल्या दादाजवळ. सुधाकररावांनी एक मोठा श्वास घेऊन थोडे पाणी पिले आणि हळू आवाजात म्हणाले, दादा, मी काय सांगू तुला? या वयात माझ्यासोबत माझ्याच मुलाने कपटीपणा केला आहे रे. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की हा दिवस सुद्धा मला पाहायला मिळेल. अंकुशराव सुधाकररावांना गोंधळून म्हणाले, मला नीट समजावून सांग बरं, मला काहीच कळत नाही. तुझी ही अवस्था पाहून माझ्या मनात नाही तसले विचार येत आहे. मग सुधाकररावांनी सगळी घडलेली घटना आपल्या भावाला सांगितली. अंकुशरावांनी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, हा कसला कपटीपणा आहे? तू आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या सगळ्या इच्छा दाबल्या, जीवाचे रान केले आणि तुझ्यासोबतच असे घडले. आई वडील याच दिवसासाठी आपल्या मुलांना कष्टाने वाढवतात का? आजकालची मुलं किती स्वार्थी झाली आहेत. तेव्हा सुधाकरराव म्हणू लागले, दादा, आता मला काही समजत नाही. मी काय करू? या वयात आता मी कुठेच नोकरी करण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही. हेच चांगले होईल की तू मला चांगल्या वृद्धाश्रममध्ये पाठव. हे काय म्हणतोय सुधाकर? आत्मसन्मानाने जगणारा माणूस आज वृद्धाश्रममध्ये जाण्यासाठी बोलत आहे? हे घर तुझेही आहे. माझी मुलगी अनुच्या लग्नानंतर तुझी वहिनी हे जग सोडून गेली. तिच्यानंतर मी तर अगदी एकटा झालो होतो. आता तू आला आहेस तर आपल्या दोघांचा वेळ आरामात निघून जाईल. आपल्या दादाचे बोलणे ऐकून सुधाकररावांना थोडे हलके वाटले, परंतु सुधाकररावांना आपल्या दादावर ओझे बनवून राहायचे नव्हते. त्यामुळेच ते आता सुद्धा काळजीत पडले होते. दोन्ही भावांच्या गप्पा चालल्या होत्या.
तेव्हा दरवाजावरची बेल वाजली. मोलकरीणने दरवाजा उघडला तर समोर अंकुशरावांची मुलगी अनु काही दिवसांसाठी आपल्या वडिलांच्या घरी राहायला आली होती. इतक्या वर्षानंतर आपल्या चुलत्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली. अनु आपल्या चुलत्याजवळ बसली आणि त्यांची तब्येत कशी आहे ते विचारायला लागली. अनुला जेव्हा सुधाकररावांबरोबर जे झाले आहे ते कळाले तेव्हा ती सुद्धा खूप हैराण झाली आणि दुःखी सुद्धा झाली. तिला विश्वासच बसत नव्हता की अर्णव आपल्या वडिलांसोबत असे काही करेल. दुसऱ्या दिवशी अनुने आपल्या वडिलांना आणि चुलत्याला नाश्ता बनवून दिला आणि एक वेगळ्या रूममध्ये निघून गेली. सुधाकररावांनी पाहिले की अनु मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेत होती. अनुला ऑनलाईन क्लास घेताना पाहून सुधाकररावांच्या मनात एक विचार आला आणि जेव्हा अनु बाहेर आली तेव्हा ते अनुला म्हणाले, बाळा, एक गोष्ट सांग, मी सुद्धा ऑनलाईन क्लास घेऊ शकतो का? घरी बसून बसून आपल्या मुलाचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा तर हे चांगले आहे की मी एखाद्या कामात व्यस्त होऊन जातो. सुधाकररावांचे बोलणे ऐकून अनु म्हणाली, का नाही काका, तुम्ही तर एक चांगले टीचर होऊन गेला आहात. आजकाल तर ऑनलाईन क्लासचाच जमाना आहे, त्यामुळे तुम्हाला स्कूलला सुद्धा जायला नाही लागणार आणि स्कूलसारखे तासनतास उभं राहून शिकवायला सुद्धा नाही लागणार. तुम्ही तुमच्या वेळेनुसार मुलांना शिकवू शकता आणि तसं तर तुम्ही गणित विषयाचे चांगले शिक्षक होऊन गेला आहात. अनुने सुधाकररावांचा ऑनलाईन रिझ्युमे बनवून आपल्या स्कूलमध्ये पाठवला आणि काही दिवसातच त्यांना नियुक्त करून घेतले. सुधाकररावांना आता ऑनलाईन शिकवणीचे चांगले पैसे भेटायला लागले होते. सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12पर्यंत आपल्या मोबाईलवरून ते मुलांना ऑनलाईन शिकवत होते आणि आपला खर्च ते स्वतः काढत होते. आता त्यांना जगण्याची नवीन आशा भेटली होती. आता सुधाकरराव पहिल्यापेक्षा चांगले राहायला लागले होते. ते त्यांच्या जीवनात आता खुश होते. त्यांचा आनंद पाहून अंकुशराव सुद्धा खुश होते. सुधाकररावांची गरीब मुलांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुलांसाठी कोचिंग सेंटर उघडले आणि त्यात त्यांची पुतणी अनुने त्यांची खूप मदत केली. अनुच्या मदतीने त्यांनी एक जागा रेंटवर घेतली. गणित विषयाच्या व्यतिरिक्त बाकीचे विषय शिकवण्यासाठी त्यांनी 2 शिक्षक कामावर ठेवले. त्यांच्या कोचिंग सेंटरची फी काही जास्त नव्हती आणि जर का गरीब मुले फी देऊ शकले नाही तर ते त्यांना फ्रीमध्ये शिकवत होते. त्यामुळेच त्यांच्या कोचिंग सेंटरची लोकप्रियता वाढली होती. सुधाकररावांच्या समाजकारणाला पाहून आता त्यांच्या मदतीसाठी काही NGO सुद्धा त्यांच्यासोबत जोडले गेले, ज्यांनी सुधाकररावांच्या कोचिंग सेंटरसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली. एकाच वर्षात त्यांच्या कोचिंग सेंटरचे रूपांतर एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये झाले होते. पण म्हणतात ना, कर्माची फळं आज नाही तर उद्या भोगावीच लागतात. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. अर्णवने जो धोका आपल्या वडिलांना दिला होता त्याच धोक्याच्या फळापासून तो कसा वाचू शकत होता? आपल्या एका मित्राच्या सोबत पार्टनरशिपसाठी अर्णवने आपल्या वडिलांचा पैसा जो धोक्याने मिळवला होता त्याच मित्राने अर्णवला सर्व पैसे हडपून धोका दिला होता. पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी अर्णवने पहिलीच नोकरी सोडली होती आणि आता त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. शेवटी परदेशात तो बिना पैशांचा किती दिवस राहू शकत होता? जे थोडे काही पैसे वाचले होते त्याच पैशाने त्याने तिकीट काढली आणि ते लोक भारतात परत आले. भारतात येऊन अर्णव आपल्या बायको आणि पोरांसोबत त्याच्या सासरी राहू लागला होता. नोकरी शोधत होता पण त्याला मोठी नोकरी कुठेच मिळत नव्हती आणि छोटी नोकरी त्याला त्याच्या स्टँडर्डची वाटत नव्हती. सासरचे लोक आपल्या बेरोजगार जावयाला किती दिवस इज्जत देतील? अर्णवला आता जाणवू लागले होते की आपल्या सासरवाडीत आपल्याला कमी किंमत देत आहेत. तो त्याच्या जीवनात आता पूर्णपणे त्रासला होता. पण आता करू शकत तरी काय होता? एक दिवस जेव्हा त्याने पेपर वाचायला घेतला तेव्हा पेपरमध्ये आपल्या वडिलांच्या फोटोला पाहून हैराण झाला. पेपरमध्ये लिहिले होते, नेहमी कष्ट करणारे लोक आपल्या अडचणींना घाबरत नाही, उलट आपल्या मेहनतीने अडचणींना दूर करण्याचे प्रयत्न करतात. कष्ट करूनच आपण आपल्याला परत आत्मनिर्भर बनवू शकतो. श्री सुधाकरराव देशमुख ज्यांनी वय 65मध्ये आपल्या आतमधल्या शिक्षकाला पुनर्जीवन दिले आणि आजच्या वृद्ध माणसांसाठी एक प्रेरणास्थान झाले आहे. श्री सुधाकरराव देशमुख हे महान शिक्षकांमधले एक आहे ज्यांनी गरीब मुलांसाठी फ्री शिक्षण चालू केले आहे.
त्यांच्या या महान कार्याला पाहून सरकारकडून त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे। वर्तमानपत्रात हे वाचून अर्णवला विश्वास बसत नव्हता। तो खूपच हैराण झाला होता की आपल्या वडिलांना ज्या प्रकारे त्याने धोका देऊन त्यांचे पैसे घेऊन पळून गेला होता, आज तेच आपल्या हिमतीवर एवढा मोठा पुरस्कार प्राप्त करणार आहेत। पेपरमधल्या छापलेल्या बातमीसोबतच त्याच्या कोचिंग सेंटरचे नाव आणि पत्ता सुद्धा लिहिला होता। अर्णव मदत मागण्यासाठी आपल्या बायकोसोबत लगेचच आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पळाला। तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की एक खूप मोठे इन्स्टिट्यूट बनले होते। जेव्हा अर्णव आणि त्याची बायको आतमध्ये गेले तेव्हा गार्डने विचारल्यावर त्यांनी त्याला सांगितले की त्यांना सुधाकर रावांना भेटायचे आहे। गार्ड त्यांना ऑफिसमध्ये बसवून सुधाकर रावांना बोलवायला गेला। जसे सुधाकर राव आपल्या ऑफिसमध्ये आले तेव्हा अर्णव त्यांना पाहून हैराण झाला होता। कधी काळी त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर लाचारी दिसत होती, आज त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकत होता। सुधाकर राव आतमध्ये येताच अर्णव त्यांच्या पायाशी पडून रडायला लागला। सुधाकर राव आपल्या मुलाला अचानकच आपल्या पायापाशी पाहून हैराण झाले होते। तेव्हा अर्णव म्हणाला, बाबा मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे। मी तुम्हाला धोका देऊन तुमचे घर विकून तुम्हाला एकट्याला सोडून निघून गेलो, पण त्याची शिक्षा मला देवाने दिली आहे। माझ्यासोबत सुद्धा खूप मोठा धोका झाला आहे हो, आता मला तुमचाच आधार आहे। अर्णवचे बोलणे ऐकून सुधाकर राव म्हणाले, बाळा कदाचित तू विसरला आहेस की देवाच्या काठीला आवाज नसतो, पण जेव्हा पडते ना तेव्हा सगळा माज उतरवते बघ। आणि राहिली गोष्ट मी माफ करण्याची, तर तुम्ही माझ्यासोबत जे काही केले आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही। तुम्ही एका म्हाताऱ्या बापाचा विश्वास तोडला आहे। मला इथे एकट्याला मरण्यासाठी सोडायच्या अगोदर तू माझ्याबद्दल एकदा सुद्धा विचार केला नाहीस। अरे कमीत कमी एवढा तरी विचार करायचा होता की तुझा म्हातारा बाप आता कुठे राहील, काय खाईल। अरे एका बाजूला तू आहेस आणि एका बाजूला अंकुश दादाची मुलगी अनु आहे, जी लग्न होऊन परक्या घरी जाऊनही आपल्या वडिलांची चांगली काळजी घेते आणि सोबतच आपले सासर सुद्धा चांगले सांभाळते। तेव्हा त्यांची सून खोटे अश्रू बाहेर काढून म्हणाली, बाबा आता जे झालं ते झालं, त्याला तर नाही ना बदलू शकत, पण तुम्हाला नाही माहिती की आम्ही किती मोठ्या संकटात सापडलो आहे। एका पैशासाठी आम्ही लोक तरसत आहोत। मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा खर्च आहे। तुम्ही सांगा आता आम्ही कसे जगू। अर्णव म्हणाला, बाबा तुम्ही जर आम्हाला काही मदत केली तर। अर्णव बोलतच होता की सुधाकर राव लगेच स्पष्टपणे म्हणाले, एकदा मी तुझ्याकडून धोका खाल्लेला आहे, यापेक्षा जास्त धोका खाण्याची शक्ती माझ्याजवळ नाही। तुम्हाला जे करायचे आहे ते करा। जो काही पैसा मी कमावतो आहे माझ्या स्वबळावर कमावतो आहे, त्या पैशातला 1 रुपया सुद्धा माझ्याकडे तुझ्यासाठी नाही। जर मी या म्हातारपणात एवढे सगळे कमवू शकतो तर मग तुझे वय आता काहीच नाही रे। स्वतः पैसे कमव आणि स्वतःचे आयुष्य कसे जगायचे आहे ते स्वतः पहा, पण आयुष्यात माझ्याजवळ कधीच परत येऊ नको। माझ्या क्लासची वेळ झाली आहे, मी जातो। दोघंही मुलगा आणि सून आपल्या वडिलांकडे हैराण होऊन मोठे डोळे करून बघत होते। ते दोघे काय बोलायच्या आत सुधाकर राव उठले आणि आपला क्लास घेण्यासाठी निघून गेले। मुलगा आणि सून तोंड पाडून परत निघून गेले। आता त्यांच्याकडे पश्चातापाशिवाय कोणताच पर्याय वाचला नव्हता। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।